भंडारा गोंदिया लोकसभा सीट के लिए कांग्रेस से पूर्व विधायक चरण वाघमारे का नाम चर्चे में है। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले के लोकसभा चुनाव लड़ने की इच्छा नहीं होने के कारण अब कांग्रेस में कोई मजबूत नेतृत्व नहीं है, इसलिए अब चरण वाघमारे के नाम पर कांग्रेस की ओर से चर्चा हो रही है। चरण वाघमारे ने खुद इस बात की जानकारी देते हुए कहा कि महाविकास आघाड़ी के नेता संपर्क में है। माझ्याकडे महाविकास आघाडीमधले काँग्रेस राष्ट्रवादी गटातले बरेच लोक अप्रोच झाले, काही पदाधिकारी होते। त्यांनी माझ्यासमोर हा विषय ठेवला होता की चरण भाऊ, तुम्ही लोकसभा लढणार असाल तर आम्ही तुमचं नाव आमच्या पक्षामध्ये चालवतो। मी त्यांना हेच सांगितलं की सध्या मी बीआरएस मध्येच आहे। बीआरएसनी महाराष्ट्रातलं काम थांबवल्यामुळे मी आता मोकळा झालो आहे। समजा पक्ष पूर्ण तयारीनिशी मला मदत करणार असेल तर मी वेळेवर निर्णय माझ्या समर्थकाशी चर्चा करून घेऊ शकतो। अशा प्रकारची चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात मला लोकांचे फोन आले, प्रतिसाद मिळाला, मीडियावर बातम्या चालल्या। त्यामुळे जर पक्षाने तशी संधी दिली तर विचार करेल। मला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन आले, शरद पवार गटाच्या। काँग्रेसमध्ये जिल्हा स्तरावरच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मला फोन करून विचारला, मी नाना भाऊ समोर प्रस्ताव ठेवतो। प्रत्यक्ष नाना भाऊशी अशी चर्चा कुठली झाली नाही।